मला विनंती केली की जलसंपदा खात्याच्या माध्यमातून मला भोगावती नदीचे दोन्ही बाजूच्या सायडिंगसाठी संरक्षण भिंतीसाठी तिथे निधी द्या आणि जो भोगावती घाट जो झालाय घाट हा नदीच्या किनाऱ्यावरच होतो। सर्वप्रथम मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून काहींना या वरंगाव शहरामध्ये अनेक प्रकारच्या वालगना सुरू झाले आहे की भोगावती नदीत भ्रष्टाचार केला। आता एका व्यक्तीनं माझं नाव धुनसन माझा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे या गोष्टीचं म्हणजे त्यांच्या बुद्धीचं मला असे विचार करावा लागतो की ते प्रशासक राजवटमध्ये त्या कामाला मी नव्हतो अध्यक्ष, त्यावेळेस त्या कामाला सुरुवात झाली आणि त्यावेळेस ते काम पूर्ण झालं। आज त्या कामाचं जर तुम्हाला सांशकता जर कधी व्यक्त करायची जर कधी असती तर ज्यावेळेस ते काम होत होतं तुम्हाला वाटत होतं चुकीचा तुम्ही विरोध करायला पाहिजे होता, ते काम झालं नंतर तुम्ही विरोध करायला पाहिजे होता। आता 2026ला कसं काय हा विरोध करताय, म्हणजे हा एक वरंगावकरांच्या मनात पडलेला मोठ्या प्रकारचा प्रश्न आहे। हा प्रश्न मोठ्या पद्धतीने आताच त्याला काय विरोध होऊन राहिला, कारण की माझ्यासारखा या सर्वसामान्य माणूस खुर्चीवर बसला म्हणून तर नाही ना। त्याकरता जे काम झालेलं आहे ठराव जरी त्या माध्यमातून तिच्या आमच्या कार्यकाळात केला तो ठराव केला, ठरावची अंमलबजावणी होत 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 तांत्रिक मान्य प्रस्ताव सादर करावा जो सरकारच करते, आपण काय करते आपण ठराव केल्यानंतर तो मुख्य अधिकारी ते करत राहतात, तांत्रिक मान्यता केली जाते, प्रशासकीय मान्यता मान्य जिल्हाधिकारी महोदय जे आहे ते प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी महोदय त्या कामाला देतात आणि तिच्यामध्ये जर कधी मला त्या माध्यमातून जर कधी असे जर कधी हे असेल तर मी संकल्प केलाय नमामि भोगावती त्या माध्यमातून आपल्याला करायची आहे, वरंगावकरांना करायची आहे। आज या वरंगावकरांनी आदर्श वरंगावकरांनी मला तिथे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून इथे पाठवलेला आहे, त्याकरता माझा विचार हा लोकांच्या हिताचा त्या माध्यमातून राहणार आहे। त्यासाठी आदरणीय गिरीश भाऊंना मी विनंती केली की तुमच्या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून आम्हाला तिथे वरंगावकरांना तिथे संरक्षण भिंत आणि त्या घाटाचं सुशोभीकरण त्या माध्यमातून करायचं आहे, यासाठी मला तुम्ही निधी द्या। त्यांनी तातडीनं जो प्रस्ताव जो आहे तो आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून आदरणीय गिरीश भाऊंनी ह्या 20 कोटीच्या याला तिथे रिमार्क मारले आणि तातडीने तो प्रस्ताव सादर करावा अशा प्रकारचे तापी विकास महामंडळाला माननीय गिरीश भाऊंनी इथे आदेश त्या माध्यमातून दिले आहे। त्याच नदीमध्ये तिथे ओझरखेडा धरणाचं पाणी घेता येईल का अशा प्रकारचं सुद्धा मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती केली की ते ओझरखेडा धरणाचं पाणी जर कधी आलं तर मला असं वाटतं 12 महिने आपल्या भोगावतीला पाणी त्या माध्यमातून राहणार आहे, कोणत्याही नागरिकांचं नुकसान होणार नाही आणि नुकसान न होताना झालेला विकास हा गावाला आवडणारा विकास त्या माध्यमातून असेल ही आमची भूमिका त्या माध्यमातून आहे। आणि त्यानंतर